श्री स्वामी समर्थ. नमस्कार मीन राशीच्या जातकांनो. पुढची 3 मिनिटे अत्यंत सावधगिरीने ऐका, कारण 19 एप्रिलच्या अक्षय तृतीयेला तुमच्या नशिबाच्या बंद खोलीत असा काही गूढ चमत्कार घडणार आहे जो तुमच्या आयुष्याची संपूर्ण दिशाच बदलून टाकणार आहे. तुम्ही आतापर्यंत खूप सोसले आहे, मानसिक क्लेश भोगले, लोकांच्या मदतीसाठी हात पुढे केला, पण हलक्या बदल्यात तुम्हाला फक्त फसवणूक आणि एकाकीपणा मिळाला. पण आता रडण्याचे दिवस संपले आहेत, कारण अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर नशिबाचे चक्र अशा विलक्षण वेगाने फिरणार आहे की तुमच्या मागील अनेक वर्षाचा दुर्दैवाचा वनवास एका रात्रीत संपणार आहे. मीन राशीच्या जातकांनो, तुम्हाला कल्पनाही नसेल, पण या अक्षय तृतीयेला आकाशात ग्रहचंद्र युतीतून निर्माण होणारा गजकेसरी योग आणि नक्षत्राची अशी काही जुळणी होत आहे जी तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अडथळ्याचा हिशोब चुकता करणार आहे. हा बदल इतका धक्कादायक असेल की कालपर्यंत तुम्हाला दुर्बळ समजणारे लोक आता तुमच्या प्रगतीचा वेग पाहून थक्क होतील. पण सावधान, हा राजयोग जितका शक्तिशाली आहे तितकाच तो रहस्याने भरलेला आहे. जशी कोणती अदृश्य शक्ती आहे जी अचानक तुमच्या घरात प्रवेश करणार आहे. मीन राशीच्या जातकांनो, हा व्हिडिओ म्हणजे केवळ माहिती नाही, तर तुमच्या आगामी सुवर्ण काळाचा तो शंखनाद आहे जो कदाचित तुम्हाला सुरुवातीला अचंबित करेल, पण शेवटी तुमचा राजतिलक घडवेल. शून्यातून विश्व निर्माण करण्याची ही शेवटची आणि सर्वात मोठी संधी निसर्ग तुम्हाला देत आहे. जर आज तुम्ही हा व्हिडिओ अर्ध्यावर सोडला तर कदाचित तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा भाग्योदय तुम्ही कायमचा गमावून बसाल. तुमच्या नशिबाचे बंद कुलूप उघडणारी हीच गुप्त चावी कोणती आहे आणि तुमच्या आयुष्यात नेमकी कोणती उलथापालथ होणार आहे हे सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मीन राशीच्या जातकांनो, तुमच्या आयुष्यात गेल्या अनेक वर्षापासून जो मानसिक तणावाचा आणि चिंतेचा डोंगर उभा होता तो आता अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर कोसळणार आहे. तुम्ही नेहमीच इतरांच्या भावनांचा विचार केला, स्वतःचे नुकसान सोसून इतरांना सावरले, पण बदल्यात तुम्हाला फक्त मानहानी आणि मानसिक अस्वस्थता मिळाली. मात्र आता ग्रहमानाची स्थिती अशी काही बदलत आहे, तुमच्या सहनशीलतेचा अंत संपून तुमच्या विजयाची वेळ सुरू झाली आहे. 19 एप्रिलचा हा दिवस तुमच्यासाठी केवळ एक सण नसून तो तुमच्या भाग्योदयाचा तो ऐतिहासिक टप्पा ठरणार आहे. मीन राशीच्या जातकांनो, या अक्षय तृतीयेला रोहिणी नक्षत्राचा प्रभाव तुमच्या राशीवर अशा प्रकारे पडणार आहे की तुमच्या मार्गातील सर्व नकारात्मक ऊर्जा आणि कामातील अडथळे जळून खाक होतील. आतापर्यंत तुमची कामे शेवटच्या क्षणी का अडकत होती, का तुम्हाला आपल्याच माणसाकडून मानसिक त्रास सहन करावा लागला, या सर्व प्रश्नाची उत्तरे आता तुम्हाला मिळणार आहे. अक्षय तृतीयेपासून तुमच्या प्रगतीला आडवे येणारे सर्व शत्रू आणि अडथळे आपोआप बाजूला होतील आणि तुमच्या आयुष्यात स्थिरतेची नवीन पहाट उजाडेल. मीन राशीच्या जातकांनो, हा काळ तुमच्यासाठी आत्मिक विजयासारखा असणार आहे, कारण तुमचे शत्रू आता तुमच्या प्रगतीला रोखू शकणार नाही. तुमच्या व्यक्तिमत्वात असा काही दिव्य बदल घडणार आहे की लोक तुमच्याकडे आदराने आणि आशेने बघू लागतील. आतापर्यंत तुम्ही जगासाठी अश्रू सांडले, पण आता जग तुमचं वैभव बघून थक्क होईल. हा राजयोग तुमच्या आयुष्यात नेमका कसा प्रवेश करणार आहे आणि अशी कोणती एक गोष्ट आहे जी तुम्हाला रातोरात यशाच्या शिखरावर नेणार आहे हे जाणून घेऊया आता. मीन राशीच्या जातकांनो, आता तुमच्या आयुष्यात अशा एका दुर्मिळ योगाचा उदय होत आहे जो नशिबाची कुलूप उघडण्यासाठी पुरेसा आहे. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर तुमचा राशी स्वामी गुरु आणि मनाचा कारक चंद्र याची युती होऊन गजकेसरी राजयोग निर्माण होत आहे. हा योग तुमच्यामध्ये प्रचंड बुद्धिमत्ता आणि संयम निर्माण करेल, ज्यामुळे तुम्ही अशक्य वाटणारी आर्थिक उद्दिष्टे सहज साध्य कराल. आतापर्यंत ज्या संधी तुमच्या हातातून निसटून जात होत्या त्या संधी आता स्वतःहून तुमच्याकडे चालून येतील आणि तुम्हाला श्रीमंतीच्या एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतील. मीन राशीच्या जातकांनो,
जातकांनो, आर्थिक बाबतीत या अक्षय तृतीयेपासून तुमच्या आयुष्यात एक मोठा चमत्कार होणार आहे. तुमच्या कुंडलीतील धनभाव आणि लाभभाव इतका सक्रिय होणार आहे की उत्पन्नाचे असे मार्ग उघडतील ज्याचा तुम्ही कधी स्वप्नातही विचार केला नसेल. जर तुमचा पैसा कुठे अडकला असेल किंवा व्यवसायात नुकसान झाले असेल तर त्याची वसुली होण्याची वेळ आता आली आहे. हा काळ तुम्हाला केवळ पैसाच देणार नाही, तर तो पैसा टिकवून ठेवण्याचे नवे मार्गही उपलब्ध करून देईल. अनपेक्षित धनलाभाचे योग इतके प्रबळ आहेत की तुम्हाला जुन्या गुंतवणुकीतून किंवा वडिलोपार्जित संपत्तीतून मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. मीन राशीच्या जातकांनो, शैक्षणिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात तुमची तुमची एक वेगळी ओळख निर्माण होणार आहे. जे लोक तुम्हाला आतापर्यंत केवळ भावूक समजत होते त्यांना आता तुमच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा परिचय येईल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा मोठ्या गुंतवणुकीसाठी हा सर्वोत्तम काळ आहे. तुमची अंतःप्रेरणा इतकी अचूक असेल की तुम्ही घेतलेला प्रत्येक निर्णय तुम्हाला यशाकडे घेऊन जाईल. पण लक्षात ठेवा, या राजयोगाच्या काळात तुम्हाला काही लोकांच्या मत्सर आणि गुप्त शत्रूचा सामना करावा लागू शकतो. तो कसा टाळायचा हे आता पाहूया. मीन राशीच्या जातकांनो, आता वेळ आली आहे त्या लोकांचा हिशोब करण्याची ज्यांनी तुमच्या निरागसतेचा गैरफायदा घेतला होता. अक्षय तृतीयेच्या या शक्तिशाली मुहूर्तावर तुमच्या कुंडलीतील षटभाव अशा प्रकारे प्रभावित होणार आहे की तुमचे शत्रू तुमच्या समोर टिकू शकणार नाही. मीन राशीचा स्वभाव आहे की तुम्ही कोणाचे वाईट चिंतत नाही, पण निसर्ग आता तुमच्या बाजूने उभा राहिला आहे. ग्रहाची ताकद तुमच्या पाठीशी उभी राहिल्यामुळे तुमचे गुप्त शत्रू स्वतःच्या जाळ्यात अडकतील आणि त्यांचे खरे चेहरे सर्वांसमोर उघड होतील. मीन राशीच्या जातकांनो, या काळात तुमची सामाजिक प्रतिष्ठा आणि आदर प्रचंड वाढणार आहे. समाजात किंवा कार्यक्षेत्रात तुमची प्रतिमा एका मार्गदर्शक किंवा सल्लागार सारखी तयार होईल. जे लोक तुमच्या पाठीमागे तुमची बदनामी करत होते त्यांच्या कारस्थानाचा पर्दाफाश होईल. ही वेळ तुमच्यासाठी केवळ विजयाची नाही तर तुमच्या आत्मसन्मानाची जपवणूक करण्याची आहे. धार्मिक किंवा सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी हा काळ एखाद्या वरदानासारखा ठरेल, कारण आता तुमचे विरोधक तुमची मैत्री करण्यासाठी स्वतःहून पुढे येतील. मीन राशीच्या जातकांनो, आतापर्यंत तुम्ही बाहेरील जगात शांती शोधली, पण आता वेळ आली आहे तुमच्या घराचा उंबरठा आनंदाने आणि शांततेने भरून जाण्याची. या अक्षय तृतीयेपासून तुमच्या वास्तूमध्ये असलेल्या सर्व नकारात्मक शक्ती आणि पितृदोषाचे सावट कायमचे संपुष्टात येईल. तुमच्या घरात गेल्या अनेक दिवसापासून जे अस्वस्थतेचे आणि आजारपणाचे वातावरण होते तिथे आता सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल. कुटुंबातील सदस्यामध्ये विशेषतः जोडीदारासोबत असलेले जुने मतभेद दूर होऊन नात्यात एक नवीन आध्यात्मिक गोडवा निर्माण होईल. मीन राशीच्या जातकांनो, ज्यांच्या घरात मुलाच्या प्रगतीमध्ये अडथळे येत होते किंवा मंगल कार्य ठरत नव्हती त्यांच्यासाठी अक्षय तृतीया एक आनंदाची बातमी घेऊन येणार आहे. तुमच्या घरामध्ये एखाद्या धार्मिक कार्याचे किंवा नवीन नशीबवान पाहुण्याचे आगमन होण्याचे प्रबळ संकेत मिळत आहेत. जर तुम्ही स्वतःचे घर किंवा वास्तू घेण्याचा विचार करत असाल तर ग्रहाची स्थिती आता तुम्हाला पूर्ण साथ देणार आहे. तुमच्या वास्तूमध्ये महालक्ष्मीचा असा काही ग्रहप्रवेश होईल की घरामध्ये संपत्तीची आवक वाढेल आणि दारिद्र्याची छटा कायमची नष्ट होईल. मीन राशीच्या जातकांनो, या अक्षय तृतीयेपासून तुमच्या आयुष्यात जो टप्पा सुरू होतोय तो तुमच्या मागील 7 पिढ्यांची रेकॉर्ड मोडीत काढणारा ठरेल. आजपर्यंत तुमच्या घराण्यात कोणालाही न मिळालेली आध्यात्मिक शांती आणि अफाट संपत्ती आता तुम्हाला मिळणार आहे. हा पैशाचा बदल नाही तर तुमच्या भाग्याचा सन्मान आहे. ज्या ठिकाणी तुम्ही पाय ठेवाल तिथे लक्ष्मीचा आशीर्वाद असेल. तुमच्या नावाचा दबदबा केवळ तुमच्या ओळखीपुरता मर्यादित न राहता पूर्ण समाजात सन्मानाने घेतला जाईल. मीन राशीच्या जातकांनो, ही वेळ तुमच्या राजतिलकाची आहे. जसे सोन्याला शुद्ध होण्यासाठी अग्नीतून जावे लागते तसेच तुम्ही गेल्या काही वर्षात संघर्षाच्या अग्नीतून तावून सुलाखून निघाला आहात. आता तुम्ही त्या सुवर्ण यशासाठी पूर्णपणे पात्र झाला आहात. तुमच्या पूर्वजांनी पाहिलेले अपूर्ण स्वप्ने पूर्ण करण्याची जबाबदारी निसर्गाने आता तुमच्या खांद्यावर सोपवली आहे.
आहे. हा बदल इतका अचानक वाटेल, पण ही तुमच्या अनेक जन्माच्या पुण्याईची गोड परतफेड आहे. पुढच्या पिढ्या तुमचे नाव अभिमानाने घेतील, की एका व्यक्तीमुळे आमच्या घराण्याचे संपूर्ण चित्र बदलले. तर मीन राशीच्या जातकांनो, आता वेळ आली आहे त्या सर्वात सात्विक आणि शक्तिशाली उपायाची, जो तुमच्या आयुष्यात सुरू झालेल्या या अक्षय राजयोगाला कायमस्वरूपी स्थिर करेल. अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर तुम्ही तुमच्या घरातून दुर्दैवाचा नायनाट करण्यासाठी एक विशेष प्रयोग करण्याचा आहे. या दिवशी थोडे केशर आणि हळद एकत्र करून त्याचा टिळा आपल्या देव्हाऱ्यातील फोटोंना आणि स्वतःच्या कपाळावर लावावा. तसेच या दिवशी जुनी किरसुनी घराबाहेर काढून नवीन झाडूची पूजा करा. शक्य असल्यास गरिबांना किंवा ब्राह्मणांना पिवळ्या वस्तूचे केळी, चणा डाळ किंवा पिवळे वस्त्र दान करा. हा उपाय तुमच्या राशी स्वामी गुरुला अत्यंत प्रसन्न करेल आणि तुमच्या घरात धनाचा वर्षाव कधीही थांबणार नाही. मीन राशीच्या जातकांनो, हे नेहमी लक्षात ठेवा की मीन राशीवर गुरुचा प्रभाव असतो, जो ज्ञान आणि सात्विकता देतो. पण या अक्षय तृतीयेपासून तुम्हाला मिळालेल्या अफाट यशाचा कधीही अहंकार करू नका, कारण जेव्हा मीन राशीचा जातक अहंकारी होतो, तेव्हा त्याची आध्यात्मिक शक्ती आणि नशीब दोन्ही साथ सोडायला वेळ लावत नाही. या काळात मिळालेली संपत्ती आणि अधिकार यांचा वापर इतरांच्या सेवेसाठी आणि कल्याणासाठी करा. तुमच्या मार्गात कितीही अडथळे आले तरी डगमगून जाऊ नका, कारण आता साक्षात ईश्वर तुमच्या पाठीशी उभा आहे. मीन राशीच्या जातकांनो, तुमच्या आयुष्यातील हा काळ केवळ योगायोग नाही, तर तुमच्या कठीण काळातील सहनशीलतेचे हे फळ आहे. ज्या लोकांनी तुमच्या भावनाशी खेळ केला, त्यांना आता तुमच्या यशाचे तेच सहन होणार नाही. अक्षय तृतीयेचा हा चंद्र तुमच्या आयुष्यातील सर्व अंधार मिटवण्यासाठीच उगवणार आहे. स्वतःवर आणि तुमच्या कुलदेवतावर अढळ विश्वास ठेवा. हा राजयोग तुमच्या आयुष्याचा कायापालट करण्यासाठी आणि तुम्हाला यशाच्या सर्वोच्च शिखरावर बसवण्यासाठी सज्ज झाला आहे. फक्त एक पाऊल विश्वासाने पुढे टाका आणि या नवीन आयुष्याचे स्वागत करा. मीन राशीच्या जातकांनो, जर तुम्हाला या व्हिडिओतील प्रत्येक शब्द सत्य वाटत असेल आणि तुमच्या नशिबातील हा बदल तुम्हाला अनुभवायचा असेल, तर हा व्हिडिओ मनापासून लाईक करा. तुमच्या आयुष्यातील सर्व संकटाचा नाश व्हावा आणि घरामध्ये अक्षय शांती समृद्धी नांदावी, यासाठी कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा तुमची कृपा सदैव माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर ठेवा असे श्रद्धेने नक्की लिहा. नशिबाच्या अशाच गुपित गोष्टी आणि तुमच्या राशीचे सविस्तर भविष्य वेळेवर जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्या भाग्योदयाची कोणतीही माहिती तुमच्याकडून कधीच चुकणार नाही.